बघा, एका टाकीची क्षमता 5000 लिटरची आहे. जर ती टाकी 1/4 भरली असेल तर ती टाकी किती टक्के रिकामी आहे असा प्रश्न. मित्रांनो, टाकीची धारक क्षमता 5000 इथं मांडा. टाकी 1/4 भरलेली म्हणजे किती भरलेली? 5000 सोबत 1/4 गुणीला घ्या हा भाग. 4 गुणीला 12 48, उरले 2 झाले 20, 4 पंच 20. हे उरलेलं शून्य या 125 वर 1250 गुणीला 1 हा गुणाकार, अर्थात 1250 लिटर पाणी म्हणजे हे 1/4 टाकीचा हा भरलेला भाग. याचा अर्थ टाकीमध्ये 1250 लिटर पाणी आहे. आता ही टाकीची धारक क्षमता परत इथं मांडा. 5000 लिटरची ही टाकी, त्यामधून 1250 टाकीचा हा भरलेला भाग वजा करा. ही वजाबाकी 0, 10तून 5 गेले 5 देऊन टाका. इथं 7, इथं 3, 3750 लिटर पाणी त्या टाकीमध्ये अजून मावते. 3750 लिटर म्हणजे ही रिकामी टाकी. लक्षात आलं तुमच्या? 1250 लिटर टाकी भरलेली आहे. 1/4 भाग टाकी भरली म्हणजे किती भरली तर 1250 लिटर टाकीमध्ये पाणी आहे. हे 1250 लिटर म्हणजे टाकीचा हा भरलेला 1/4 भाग होय. ही वजाबाकी 3750 म्हणजे 3750 लिटर पाणी टाकीमध्ये अजून मावते. प्रश्न, टाकी किती टक्के रिकामी आहे? अजून टाकीमध्ये 3750 लिटर पाणी मावते सर. मग हे टक्क्यामध्ये काढायचं कसं? छेदस्थानी टाकीची एकूण धारक क्षमता आणि हा 3750 लिटरचा टाकीचा रिकामा भाग, याला गुणीला टक्क्यामध्ये उत्तर काढायचं म्हणून 100. या 2 शून्याला हे 2 शून्य गायब, या शून्याला हा शून्य गायब. आता भाग द्या. 5×7 35, 5×7 35, उरले 2 झाले 25 आणि 5×5 25. हे उत्तर टक्क्यामध्ये आलं म्हणजे ती टाकी 75% रिकामी आहे. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.